नमस्कार मित्रांनो, मी राजेश खिस्ते साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपलं स्वागत करतो. मागच्या आठवड्यात एक ग्राहक ऑफिसमध्ये आले. या साहेबांनी साधारण 4 वर्षांपूर्वी साक्षी फायनान्सच्या माध्यमातून एका बँकेचं 40 लाख रुपये होम लोन घेतलेलं. रिपेमेंट सुरळीत चालू आहे. वडिलोपार्जित जमिनीची विक्री झाल्यामुळं यांना अचानक 30-35 लाख रुपये मिळाले. हे पैसे इकडे तिकडे गुंतवण्यापेक्षा होम लोन मध्ये भरून टाकू आणि मोकळं होऊ, असा विचार त्यांनी मला बोलून दाखवला. मी त्यांची सगळी कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली. मुलगा यावर्षी 8वीला आहे. आणखी 2 वर्षांनी त्याचं 10वी होईल. त्यानंतर 2 वर्षांनी 12वी होईल. 12वी झाल्यानंतर तो मेडिकलला जाणार किंवा इंजिनिअरिंगला जाणार. मग म्हटलं, साहेब त्यावेळी पुन्हा कर्जासाठीच फाईल टाकणार का? आणि त्यावेळी तुम्ही कोणत्या परिस्थितीत असाल, बँकेचे नियम काय असतील, कसे असतील, हे आज काही सांगता येत नाही. त्यापेक्षा तुमचं होम लोन आज 7.5-8% सुरू आहे. तुम्हाला ही जी 34-35 लाख रुपये रक्कम अचानक मिळाली, त्या रकमेचं एकतर फिक्स्ड डिपॉझिट करा किंवा SIP मध्ये गुंतवा. आज तुम्ही होम लोनचं जे व्याज भरत आहात, त्यापेक्षा निश्चितच तुम्हाला तिथं परतावा जास्त मिळेल. आज तुमचं होम लोन नियमित सुरू आहे. त्याची परतफेड हसत खेळत सुरू आहे. कर्जाचा हप्ता आहे म्हणून तुम्ही त्याची परतफेड नियमित करतात. पण उद्या हे पैसे भरून तुम्ही कर्जमुक्त झालात तर नोकरी धंद्यातून आलेले पैसे कसे खर्च होतील ते कळणार देखील नाही. सेव्हिंग तर होणारच नाही. पुन्हा आणखी 4-5 वर्षानंतर मुलाच्या शिक्षणासाठी कर्जाची फाईल दाखल करण्याची वेळ येईल. हे टाळायचं असेल तर आलेला पैसा कुठंतरी सुरक्षित ठिकाणी गुंतवा आणि निश्चिंत राहा. माझा सल्ला साहेबांना चांगला वाटला आणि रक्कम गुंतवण्याचा निर्णय घेऊन साहेब निघून गेले. मित्रांनो, गेल्या 25 वर्षात मी हजारो ग्राहकांच्या गृहकर्जाच्या प्रवासामध्ये सहभागी झालो. या अनुभवातून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे अनेक जण पैसे तर कमावतात, पण त्यांना योग्य आर्थिक निर्णय घेता येत नाही. आता अचानक पैसा आला तर त्या पैशातून कर्जाची परतफेड करावी की तो कुठे गुंतवावा, या संभ्रमामध्ये अनेक जण असतात. या प्रश्नाचं उत्तर सर्वांसाठी एकसारखं तर निश्चितच नाही. कारण प्रत्येकाची कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी आहे, आर्थिक परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे स्वप्न वेगळे आहेत. त्यामुळं प्रत्येकाच्या बाबतीत या प्रश्नाचं उत्तर वेगळं असू शकतं. आमच्या एका ग्राहकानं 18% व्याजदरानं बिझनेस लोन घेतलं. त्याला त्याची परतफेड थोडी जड चालली होती. पण एका बिझनेस डील मध्ये त्याला अचानक अनपेक्षित मोठा फायदा झाला. म्हटलं, बाबा रे, अगोदर तुझं बिझनेस लोन भरून टाक, म्हणजे तू आणखी जोमानं, आणखी उत्साहानं, शांत चित्तानं व्यवसायामध्ये लक्ष देशील. त्याला ही रक्कम कर्ज फेडण्याकरता याच्यासाठी सांगितलं कारण त्याच्यावर बाकी काही जबाबदारी नव्हती. पण प्रत्येकाचं तसं नसतं. काही जणांना हे कर्ज म्हणजे ओझं वाटतं. बाकी सगळं ठीक आहे. मुलाच्या शिक्षणाची सोय करून ठेवलीये, दवाखान्यासाठी पैसे राखून ठेवलेत, आपत्कालीन निधी देखील तयार आहे. फक्त हे कर्ज म्हणजे डोकेदुखी. कर्ज फिटलं की हलकं हलकं वाटायला लागेल बघा, असं ज्यांना वाटतं त्यांनी आलेल्या पैशातून कर्ज फेडलेलं उत्तम. काही जण शून्यातून वर आलेले असतात. होम लोन घेऊन घर बांधलं, सध्याचं उत्पन्न नियमित आहे. आता अचानक बोनसचा पैसा आला किंवा वडिलोपार्जित इस्टेट विकल्यामुळं अचानक पैसा आला,
इतके दिवस फक्त घर बांधायचं स्वप्न होतं, ते पूर्ण झालंय. पण मुलाच्या शिक्षणाचा विचारच केला नव्हता. दवाखान्यासाठी वेगळी आर्थिक अशी प्लॅनिंग काहीच नाही. मग अशा वेळी या पैशातून कर्जाची परतफेड करण्याऐवजी हा पैसा गुंतवलेला बरा. लक्षात ठेवा मित्रांनो, पैसा कमावणं सोपं आहे, त्याचं व्यवस्थापन हे खरं कौशल्य. श्रीमंत तो नसतो ज्याच्याकडे सर्वाधिक पैसा असतो, तर श्रीमंत तो असतो जो पैशाचं व्यवस्थापन योग्य रीतीनं करतो. त्यामुळं पैशाचं व्यवस्थापन विचारपूर्वक करा. अशाच महत्वाच्या माहितीसाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, भरपूर शेअर करा. ह्या व्हिडिओ बाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.